कथेचं शीर्षक आहे डोळे आणि लेखक आहेत विद्याधर पुंडलिक. त्यांच्या पोपटी चौकट ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश आहे. ऐकूया. डोळे. सकाळपासून तासनतास रस्ते तुडवत गरगरत तो घरी येत होता. तेव्हापासूनच किंचित दुखू लागलेलं त्याचं डोकं या वेड्यावाकड्या भ्रमंतीने वाढलं होतं आणि एक सूक्ष्म वेदना इकडून तिकडे फिरणाऱ्या लंबकाप्रमाणे त्यात मंद मंद ठोके देऊ लागली होती. त्याचं शरीर असं मरगळून थकलं होतं, पण मन मात्र सारखं जळत होतं. डोक्यात मंद मंद पडणाऱ्या त्या ठोक्यांनी त्या जळण्याला एक विचित्र संथपणा आला होता. हे तापलेलं कपाळ आणि त्यात पडणारे हे ठोके कशाची खूण आहे हे त्याला आता माहीत झालं होतं. अलीकडे त्याच्या मनात एका भयंकर कृत्याची एक केसाळ कल्पना दबा धरून बसलेली असे. तिचा एकदा पाठलाग सुरू झाला किंवा तो तिचा पाठलाग करू लागला की काही काळ तरी डोक्यात हे असंच होत राहील. आज तो फिरायला म्हणून घराबाहेर पडला आणि ती सावली घरासमोरच्या वडाच्या सावलीत जाताना दिसली. ती अशीच केव्हाही आणि कुठेही दिसे. वर्गात शिकवताना मध्येच फळ्यावरच्या एखाद्या अक्षरावर, जोरात हसत असताना मध्येच त्या हसण्याच्या लकेरीवर, रात्री अपरात्री खोलीत उठल्यावर इलेक्ट्रिक मीटरवरच्या त्या बारक्या दिव्यावर आणि पाऊस कोसळत असताना अंगणातल्या पन्हाळ्यातून पडणाऱ्या पाण्याच्या खळखळत्या लोटावर ती नेहमी दिसत राही. घर आता दृष्टीच्या टप्प्यात आलं होतं. आता आणखीन एक अखेरचा आणि निर्णायक कौल घ्यायचा होता. त्याने घराच्या दिशेने डोळे मिटले आणि तो कौल लावला. घरापर्यंत म्हणजे अगदी घराच्या दरवाजापर्यंत. माझी पावलं 300च्या आत पडली तर ती शक्यता खोटी. 300च्या बाहेर एक जरी पाऊल पडलं तरी ती खरी. त्याने क्षणभर आपल्या अंगातली असेल नसेल ती ईर्ष्या पणाला लावली आणि तो आपली पावलं फेकू लागला. एखाद्या जुगाराच्या सावध अवसानाने आणि दक्षतेने आपली पावलं मोजू लागला. घराचा दरवाजा दिसे तो त्याच्या छातीत धडधडत होतं. 280 पावलं झाल्यावर त्याने जे डोळे मिटून घेतले ते दरवाजाचा लोखंडी कोयंडा हाती लागे तो बरोबर 290 पावलं झाली होती. तो समाधानाने हसला. हा शेवटचा कौल. ते कृत्य मी करणार यात शंका नाही आता. तो पुटपुटला आणि जिना चढून गेला. सुमतीने दरवाजा उघडल्यावर तो आत आला. आपला कोट खुंटाळ्यावर अडकवून कपडे बदलता तो तिला म्हणाला, आंघोळीचं पाणी उपस बरं, तोपर्यंत मी जरा इथे पडतो. मग आपल्या नेहमीच्या किरकिरत्या म्हाताऱ्या आराम खुर्चीमध्ये तो बसला आणि 2 भुवयांमधलं कपाळ आपल्या चिमटीत पकडून त्याने आपलं डोकं मागच्या मागे टेकलं. तेवढ्यात जवळून चेंडूची टपटप ऐकू आली. घराचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि शेजारची लंगडी विमल नंदूला घेऊन आत आली. कोपऱ्यातल्या चटईवर तिने नंदूला ठेवलं. त्याचा एक पापा घेऊन ती नंदूला म्हणाली, नंद्या आता जाते हो मी, शाळेची वेळ झाली आहे माझ्या. आणि मग खिडकीत डोकं घालून ती त्याला म्हणाली, नंदूचे बाबा येते हा, नंदूला आणून ठेवलं आहे मी. त्या परक्या मुलीने घेतलेला आपल्या पोराचा पापा त्याने पाहिला आणि त्याचं अंतःकरण भरून आलं. त्याला वाटलं आपणही नंदूचा एक पापा घ्यावा. किती वर्षात आपण तसा घेतलेला नाही. त्या लंगड्या पोरीचं कोणतंही किलमिश नसलेलं भाबडेपण आपल्या अंगी यावं म्हणजे त्याचा अखेरचा त्याचं सबंध शरीर शहारलं. घरी आणून ठेवल्यापासून नंदूला आपल्या वडिलांचं अस्तित्व समजलंच नव्हतं. जवळ पडलेली पाटी घेऊन तो आल्यापासून एकाच जागी रेखोट्या मारत सुटला होता. तो आता 8 वर्षांचा असेल तरी त्याच्या तोंडातून लाळेची एक बारीक तार लोंबून हलत होती.
मैदा भरल्यासारखा त्याच्या शरीराला एक चमत्कारिक सुजरेपणा आल्यासारखा वाटत होता. अति बेसूर आणि कंटाळवाणी बर बर त्याच्यात लोंबऱ्या तोंडातून बाहेर येत होती. मग मध्येच ते गिरवण्याचं काम थांबलं. बर बर असं ते बंद झालं आणि त्याने आपल्या वडिलांकडे पाहिलं. त्या डोळ्यात कुतूहल नव्हतं, ओळख नव्हती, विश्वास नव्हता, कसलीच जाणीव नव्हती. आंधळ्याच्या डोळ्यात गोठलेली असहायताही नव्हती. तसं म्हटलं तर ती भकासही नव्हती. आड रानातील घरातल्या उघडून ठेवलेल्या अंधाऱ्या खिडक्यांप्रमाणे ते डोळे नुसतेच उघडून ठेवलेले होते. ते ओसाड डोळे, ओसाड डोळे. नंदूची पाठीवरची पेन्सिल एकदम चिरकली आणि त्याच्या अंगावर शहारे आले. त्याने आपले डोळे शांतपणे मिटले व थोड्या वेळाने त्याच्या मनातल्या मनात पावसाचा एक प्रचंड घुमारा घुमत राहिला आणि तो पुटपुटला, नंबर 1 ती गोष्ट करायची, नंबर 2 त्यानंतर ते करायचं, नंबर 3 ते झालं की तिथे जायचं. तो आपल्या हुशारीवर खुश होऊन हसला आणि त्याने डोळे उघडले. नंदूकडे एक वर शांतपणे पाहिलं आणि खांद्यावर पंचा टाकून तो आंघोळीला निघून गेला. आपली ओसाड नजर घेऊन येणारा नंदू हा जन्मजातच वेडसर आहे. ही जेव्हा काळ्या दगडावरची रेख ठरली तेव्हा तो प्रथम दुःखाने अगदी पिळवटून गेला होता. पहिल्या काही दिवसात त्या दुबळ्या वेडसर पोरावर त्याने फार माया केली. इतकी माया खरोखर त्याने कुणावरही केली नव्हती. त्यावेळी त्याने अशी माया केली तेव्हा सुमती मात्र भीती वाटावी इतकी कोरडी आणि थंड होती. एका भयंकर द्वेषाने हिरवी पिवळी होऊन तिने त्या पोराची वाटेल तशी आदळआपट केली आणि या वेडसर पोरावर अखंड अजन्म आणि त्याच घळघळत्या उत्कटतेने माया करण्याच्या कल्पनेतला मूर्खपणा जेव्हा त्याच्या ध्यानात आला तेव्हा त्याचं सुमतीने ती कल्पना एखाद्या तान्ह्या मुलाला धरावं तसंच छातीशी घट्ट धरून ठेवली. दिवसामागून दिवस गेले आणि आतल्या आत चाललेला त्याचा रक्तस्राव हळूहळू बंद झाला. त्याला वाटायचं की सुमतीचंही आपल्यासारखंच होईल, आपल्यासारखीच त्या यातना चक्रातून ती फिरेल फिरेल आणि थांबेल, कंटाळा येऊन थांबेल, घेरी येऊन थांबेल, शहाणपणा येऊन थांबेल. पण सगळंच उलटं झालं. सुमती थांबली नाही आणि थांबे नाही. ती नंदूचं सगळं मन लावून करू लागली. अगदी 10 दिवसात त्या पोराचं करावं ना तसं. केवळ त्याच्यासाठी तिने एक शिवणाचं मशीन घेतलं. त्याचे कपडे लत्ते ती शिवू लागली. त्या विटीपातात ध्यानाचं बोट धरून त्याला एकदा तरी घराबाहेर फिरवून आणायचं हा तिने नियमच केला होता. कुणालाही कीव येईल अशा चिकाटीने तिने या 4-5 वर्षात त्याला 5-50 शब्द शिकवले होते. नीनी म्हणजे पाणी, ई ई म्हणजे आई, ताता म्हणजे बाबा, काका म्हणजे कावळा, असे अनेक शब्द. शाळेतून घरी आल्यावर त्याचे पाय दरवाज्यात दिसले की ती कधीकधी म्हणे, आज नंद्याचा पापा घ्या बरं का, सॉरी आता शहाणी होत चालली आहे. हो, न वाटणारं औत्सुक्य आणि उल्हास आपल्या स्वरात आणून तो काहीशा खवचटपणे विचारी, आज काय पराक्रम केला चिरंजीवांनी. त्याच्या त्या खवचटपणाकडे दुर्लक्ष करून ती कौतुकाने सांगे, आज आणखीन एक शब्द जिंकला स्वारीने, बुबू म्हणायला लागला आता तो. बुबू? तो गोंधळून उभा राहील. अहो बुबू म्हणजे भूर. आणि त्याला जवळ ओढून त्याची लाळीची तार पुसून ती म्हणायची, म्हणा नंदोबा म्हणा, बुबू म्हणा ना, म्हणा की. डोळ्यातून काजळाचं बोट फिरवावं तसा त्या शब्दाचा अर्थ ती त्याच्या गळ्यातून वारंवार फिरवी. मग तो शब्द म्हणे, धडपडत अर्धामुर्धा कसा बसा. 4-2 शब्दांच्या अशा कुबड्या त्याला देऊन ती एक प्रचंड न संपणारं वाळवंट तुडवत जाणार होती.
हे सगळं पाहिलं की संतापाने तो सुमतीला विचारी, ही सारी धडपड करवते तरी कशी तुला? कशासाठी आणि कुणासाठी चाललंय हे तुझं? कधी कुचकेपणाने तो चिडवायचा, नंदोबा सुधारतील तुमचे, पण तुला वेडं करून. पण असं काही झालं तरी सुमती नुसतीच हसायची, म्हणायची, आपण दोघेही आपापल्या परीने शहाणी आहोत आणि मूर्खही आहोत, म्हणून अशी भांडतो. संसारात कुणीतरी एक शहाणं आणि एक मूर्ख असलं ना की बरं असतं. कधी कधी ती न बोलता मुळूमुळू रडायची. अतिच छेडलं म्हणजे मात्र शांतपणे म्हणायची, चुका आपण केल्या. तो पोटात असल्यापासून त्याला मारायचे घाणेरडे कट आपण केले. तुम्ही काही म्हणा, दुःखाचाही एक हिशेब असतो. माझ्या आणि तुमच्या दुःखभोगाचं देवाला हवं तेवढं माप आपण जन्मभर भरत राहिलंच पाहिजे. आणि मग त्याच शांततेने ती त्याला एकदा म्हणाली, मी सांगते, हे माप पुरेपूर भरल्याखेरीज आपल्याला दुसरं मूलही होणार नाही. पुरेसं दुःख भोगल्यावरच मूल होईल या तिच्या निष्ठेवर तो प्रथम पुरुषार्थी आवेशाने थुंकला आणि मग पुढे चरकून स्तब्ध झाला. कारण आता इतकी वर्ष गेली तरी ते माप भरलं नव्हतं, हिशोब फिटला नव्हता आणि तिची कूस फुलली नव्हती. मग त्याला कळून चुकलं की आपल्या वंशाचा दिवा या पोराच्या एका खुळ्या फुंकरीसरशी कायमचा विझला आहे. आणि मग एकदा मध्यरात्री मुसळधार पाऊस वाऱ्याचं थैमान चालू असताना तो धडधडत्या छातीने आणि घामाने चिंब झालेल्या डोक्याने उठला. तो त्या इलेक्ट्रिक मीटरवरच्या बारक्या दिव्यावर पडलेल्या त्या प्रचंड भयंकर कल्पनेच्या सावलीने तो आंघोळ करून आत आला. पण आत आल्याबरोबरच त्याच्या लक्षात आलं की खोलीची सबंध रया पार निघून गेली आहे. रद्दीतल्या वर्तमानपत्राचे मोठे मोठे फाटलेले कपटे जिकडे तिकडे पसरले होते. पलंगावरच्या फाटलेल्या चादरीचं भोग आणखीनच मोठं झालं होतं आणि त्याच्या दशा लोंबत होत्या. मेंचटलेल्या काळ्या तकतकीत उशातील पिवळा कापूस चिवडला गेला होता आणि जवळपास दांडीवरच्या पिवळ्या पडत चाललेल्या धोत्राचा चवंगा पडला होता. काचेच्या खोक्यातून त्याने कॉलेजमध्ये मिळवलेले चांदीचे कपही बाहेर काढून फेकून दिलेले होते. त्याने नंदूकडे पाहिलं. नंदू त्याच्याकडे पाहून खुळेपणाने हसला. तेव्हा त्याला वाटलं, नंदूच्या डोळ्यात आपल्या संसाराचं हेच चित्र आहे. त्याच्या अंगाची लाही लाही झाली आणि अंगाभोवती पंचा गुंडाळलेल्या स्थितीतच तो नंदूच्या अंगावर धावून गेला. पाठीवर, पोटावर, गालावर दिसेल तिथे तो प्रहार करू लागला. नंदू ओरडला. पाठीत दगड बसलेल्या कुत्र्याप्रमाणे मान उंच करून केकाटला. तो केकाटता आवाज ऐकून तर त्याला आणखीनच पिसाळल्यासारखं झालं. एका पायाने खरडत खरडत त्याच्यापासून दूर सटकणाऱ्या पोराला तो चेवाने झोडपू लागला. झोडपता झोडपता तो मनात म्हणत होता, नाही नाही, थांबायचं नाही, दया माया येऊ द्यायची नाही. आपल्याला जे पुढे मागे करायचं आहे त्यासाठी आपल्याला अंगात असं क्रौर्य बाणवलंच पाहिजे. उरली सुरली दया उपटून काढली पाहिजे. मनाचा दगड होई तो याला मारत राहिलं पाहिजे. मारता मारता त्याला समोरचं काहीच दिसेना. आपल्या शरीराचा झोक जातोय असा त्याला भास झाला. तो स्वतःला सावरणार एवढ्यातच सुमतीच्या ओल्या हातांची एक गार पकड त्याच्या मनगटाभोवती बसली. तिने त्याला ढकलत ढकलत खुर्चीवर बसवलं आणि नंदूला आपल्याजवळ घेत संतापाने रडवेली होऊन तिने विचारलं, लाज नाही वाटत पोटच्या पोरायला असं मारायला? काही नाही तरी माणसाचं शरीर तर आहे ना त्याला. घाबरून जाऊन तिला चिकटलेल्या नंदूकडे पाहून तो गहिवरला नाही. उलट आपण जे करणार आहोत त्याला लागणारं मनाचं सामर्थ्य आपल्याजवळ आहे याचं एक सूक्ष्म समाधान त्याला होत होतं. किंचित दबत्या गुरगुरत्या आवाजात तो म्हणाला, सुमती. त्याची ती लाळ आपल्या दोघांच्या जीवनावर एकसारखी गळते. त्याला पाहिलं ना
की मला वाटतं आपण दोघेही कुरूप झालोत. आपल्या पाठीवर मोठमोठी आवळू आली आहे. तिच्या गोल गोबऱ्या चेहऱ्याकडे त्याने एकवार पाहिलं आणि मग तिच्या फाटक्या चोळीतला तो गोरा पोरका दंड त्याच्या दृष्टीला पडला. हताश आवाजात डोळे मिटून तो म्हणाला, सुमती, आपल्या दोघांच्या आयुष्यातला सारा वेडपटपणा त्याच्या त्या डोळ्यात उतरलाय ग. आता इतक्या दिवसांनी प्रथमच त्याचं दुःख तिला समजलं. आपले डोळे पदराने टिपून ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या कानांच्या पाळ्या कुरवाळत म्हणाली, आपल्या चुकांचाही वेडपटपणा त्याच्या डोळ्यात उतरलाय हे कसं बरं विसरून चालेल. देवाघरचा हा जीव, पोटात असताना आपण जे काही अघोर केलं त्याचाच परिणाम त्याच्या मेंदूवर झाला आणि हे असं भयंकर झालं. आणि तिला एक मोठा हुंदका आला. त्या हुंदक्यानेही त्याचा जीव गलबलला नाही. कोरड्या दुःखाने त्याच्या मनाची लहा मात्र झाली. त्यामुळेच तसं झालं ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे सुमती. त्या दोन गोष्टींचा संबंध असण्याची बिलकुल शक्यता नाही असं डॉक्टर म्हणतायत. सुमती, पहिल्यांदाच सांगत नाही हे मी तुला. आणि बोलता बोलता सकाळी घेतलेल्या त्या कौलाची आठवण होऊन तो एकदम थांबला. माझ्या पोटी तरी मी तीच शक्यता खरी मानली आहे. म्हणून जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो आहे असं समजा तुम्ही. पुढचं देव बघून घेईल. एका शांत निर्धाराने ती म्हणाली आणि डोळे पुशीत आत निघून गेली. त्याचं मन यावेळेला हळहळलं नाही. उलट त्याच निर्धाराने तो स्वतःशी पुटपुटला, मी ते कृत्य करणार. मी करणार ते कृत्य. बाकी सगळं तयार आहे. आज ना उद्या ते आपल्या हातून पार पडणार आहे. त्याचं जेवण झालं. हळूहळू सकाळची उन्हस सरसर वर चढत गेली. रस्त्यावरची रहदारी बंद झाली. समोरच्या दुकानांच्या झडपा बंद झाल्या आणि सुमती शिवणाच्या वर्गाला निघून गेली. तो आरामखुर्चीत बसला होता आणि खिडकीतून दिसणाऱ्या गर्द निळ्या आकाशाकडे पाहत होता. तिथे दिसणाऱ्या एका बेवारशी ढगाकडे पाहून त्याने आणि आपले काहीतरी नातं आहे असं काहीतरी विक्षिप्तपणा त्याच्या मनात येत होतं. पण त्याच वेळेला सकाळपासून आपल्या मनावर पडलेल्या ताणामुळे आपल्या डोळ्यावर झापड येत आहे असंही त्याला जाणवत होतं. काहीतरी धपकन वाजलं म्हणून त्याने दचकून डोळे उघडले. आवाजाच्या दिशेने त्याने पाहिलं आणि त्याचं अंग भीतीने ताठरलं. आरामखुर्ची एखाद्या प्रचंड यंत्रासारखी करकरली. त्यांनी जोरात मान हेलावली आणि क्षणभर त्याच्या काळजाचे ठोके वेडेवाकडे खालीवर धडधडले. जे गेल्या 7-8 महिन्यात झालं नव्हतं आणि ज्याची तो एकसारखी वाट पाहत होता ते झालं होतं. नंबर 1 नंदूला फीट आली होती. आता एकामागून एक येणाऱ्या त्या फीट्स फक्त त्याला पाहायच्या होत्या. तो आता एका उंच कड्यावर उभा होता आणि खालच्या मृत्यूच्या खोल दरीकडे त्याला नुसतं एकसारखं घेरी येऊ न देता टक लावून पाहायचं होतं. नंदूला एकदा फीट आली की काय करायचं याचा त्याने विचार केलेला होता. अलीकडे तर झोप येण्यासाठीच होता तो ह्या बेताची बारीक सारीक तपशिलांसह रंगीत तालीम करत असे. रात्रीच्या काळोखाच्या रंगभूमीवर आपल्या मनाच्या कोपऱ्यातील एक पडदा तो वर खेची आणि एका धावत्या प्रकाश झोतात या नाटकाचा अंक न अंक, प्रवेश न प्रवेश तो तासन तास बघत राही. फक्त एकामागून एक 10 आकडे. त्या 10 आकड्यात त्याने खुनाचा आणि मृत्यूचा नकाशा आखला होता. पण ती फीट पाहिल्यावर मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनेक वार तोंडपाठ करूनही ऐनवेळी आठवण गेलेल्या विद्यार्थ्यासारखा तो क्षणभर गांगरला. डॉक्टरकडे जायचं, पण किती उशिराने ते त्याला आठवेना. त्या बाटलीतल्या टॅब्लेट्स लपवण्याची ठरलेली जागा त्याला आठवेना. नंदूचं अंथरूण घालायचं हा त्याच्या योजनेचा एक भाग होता, पण त्या अंथरुणाजवळ काय ठेवायचं हेच तो विसरला. घड्याळ मागे करायचं
का पुढे ठेवायचं याबद्दल आपण नेमकं काय ठरवलं होतं ही साधी गोष्टसुद्धा त्याच्या डोक्यातून निसटली होती. काही गोष्टींचे क्रम चुकत होते. जो शेवट होता तो आरंभ वाटत होता. जो आरंभ तो मधलाच कुठला तरी भाग वाटत होता. आणि मुख्य म्हणजे भोवताली असं काहीतरी नव्हतं की जे त्याच्या मनात सदोदित होतं. कसली तरी एक जाणीव त्याला हवी होती आणि तिच्या अभावी सगळ्याच जाणीवा तुटत होत्या. त्याच्या घरावरून रोज रात्री जाणाऱ्या एका फकीराचा, दूर दूर जाणारा एक हलता कंदील का कुणास ठाऊक त्याच्या डोळ्यासमोर एकसारखा येत होता आणि जात होता. अजूनही तो आरामखुर्चीतच बसून होता. बसल्या बसल्याच त्याने आपले ओठ कोरडे झाले होते. ते जिभेने ओले केले आणि तो पुटपुटू लागला. छे, मी घाबरलोय, त्यामुळे असं होतंय. डोकं शांत ठेवलं पाहिजे, अगदी शांत. सगळे 10ही नंबर आठवतील, सगळं सुचेल. त्याने नंदूकडे तिथूनच पाहिलं. त्याचं सगळं शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं. तोंडाशी फेस जमा झाला होता. किंचित तिरप्या झालेल्या डोळ्यांचे पांढरे कोपरे वरच्या आढाकडे लागले होते. दात एकमेकांवर घट्ट बसलेले होते आणि पोट क्षीणपणे वर खाली होत होतं. नंदूच्या जीवाचा आणि जगाच्या रचनेचा कुठे काही संबंध आहे? त्याने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि छातीवर हात ठेवला. मृत्यूच्या वेळी असाच अंधार दिसतो. खून करतानाही अंधार असाच पेटल्यासारखा दिसतो. त्याने डोळे उघडले. तो आराम खुर्चीतून हलला, उठला आणि पुटपुटू लागला. असं काय करतोय मी भेकडासारखं? ही काय पहिल्यांदा फिट पाहतोय मी? आतापर्यंत अनेक वार पाहिलंय मी हे. आता फक्त त्या गोळ्या द्यायच्या आणि डॉक्टरांकडे अशा बेताने जायचं. त्या दिवशी तो कुत्रा मरताना नाही का, तसं. काही दिवसांपूर्वी घरामागच्या मैदानातील झाडाखाली गोळी लागून पडलेला तो कुत्रा त्याच्या डोळ्यासमोर आला. त्याचे ते मिटत चाललेले फिक्कट गढुळलेले डोळे, तांबड्या चिकट रक्ताची एक साखळलेली धार, वर खाली होणारं पोट आणि अधूनमधून अचकणारे ते पाय. इथे तर रक्तही नाही आहे. त्याला वाटलं त्यावेळची आपली अगतिकता आणि ही अगतिकता एकच आहे. आपल्याला काही करता येत नाही याच जाणीवेचा त्याला मोठा आधार वाटला आणि त्याचे लटपट्ट मन त्या जाणीवेलाच धरून उभं राहिलं. पण काहीतरी घडत नाही आहे. कुठेतरी काहीतरी चुकतंय. कुठे बरं? कुठे चुकतंय? तेवढ्यात नंदूने फरशीवर आपल्या टाचा जोरात घासल्या. त्याचे हात कड्यासारखे गोल झाले आणि तो त्वेषाने आपले हातपाय झाडू लागला. त्याचं सारं शरीर एखाद्या यंत्रासारखं थडथडू लागलं आणि मधूनच त्याचं डोकंही उसळी घेऊ लागलं. काही क्षणांपूर्वी बुडबुड्यासारखी बुदबुद करणारी त्याच्या अंगातील जीवशक्ती पुन्हा एखाद्या प्रचंड लाटेसारखी उसळून आली. छे, आपली जीवशक्ती एवढी नाही आहे, निश्चित नाही आहे. एरवी चिंध्या चोळ्यांचा एखाद्या बोचक्यासारखा वाटणाऱ्या या शरीरात आपल्याहून दांडगी जीवशक्ती असावी याचंच त्याला आश्चर्य वाटलं. नंदूच्या मरणाऐवजी त्याच्या त्या जीवशक्तीचंच त्याला कुतूहल वाटू लागलं. अलीकडे मरणासंबंधी विचार करून जगण्यासंबंधीचं जे कुतूहल आणि औत्सुक्य त्याच्या मनातून उपटलं गेलं होतं तेच पुन्हा जागं झालं. दर फीटच्या वेळेला त्याला हे असंच वाटे. पण यावेळेचं त्याचं कुतूहल फार शुद्ध आणि फार नाजूक होतं. त्याचे डोळे त्याच्या नकळत किंचित पाणावले आणि अशा पाणावलेल्या डोळ्यांनीच तो आराम खुर्चीला हात देऊन टेकून उभा राहिला. कसली पोकळी ही? मी ठरवलं होतं तेव्हा ही पोकळी नव्हती, निश्चित नव्हती. मग आत्ताच कुठून आली ही पोकळी?
खिडकीतून येणारा उन्हाचा प्रकाश त्याच्या आसवांमध्ये जेव्हा अडकला तेव्हा तो भानावर आला. एव्हा पावे तो खिडक्या उघड्या आहेत हे त्याच्यात लक्षात आलंच नव्हतं. ते आल्यावर त्याच्या छातीत धस्स झालं. नंदूवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शेजारच्या त्या लंगडीला खिडकीतून हाक मारायची नेहमी खोड होती. तो चटकन पळाला आणि त्याने धाडकन पहिली खिडकी लावून घेतली. त्याच तत्परतेने तो दुसऱ्या खिडकीकडे गेला आणि ती लावता लावताच त्याला दिसलं की लंगडी जिना चढते. हाताने चेंडू उडवत उडवत आपल्याच खोलीकडे येते. त्या लंगड्या पोरीविषयीच्या भीतीने तो थबकला. आपल्या छातीजवळ हाताची मूठ धरून तो दरवाजापाशी जाऊन कानोसा घेऊ लागला. चेंडूची टपटप मोठमोठ्याने यायची, मग पुन्हा नाहीशी व्हायची, मग पुन्हा थोड्या वेळाने ती दाराजवळ यायची. असं 4-5दा झालं. अखेर ती टपटप पुन्हा जेव्हा दूर गेली तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की लंगडी इथे या वेळेला अडमडायला येणारच नाही. अजून तर तिची शाळा सुटायची आहे. मग चेंडूची टपटप कुठून आली? तो पुटपुटला. त्याने कपाळाला आठ्या घातल्या आणि तो दरवाजापासून दूर सरकला. त्याने एक सुटकेचा निश्वास टाकला, पण तो निश्वास अर्ध्यावरच राहिला, कारण दारावर जोराची खडखड झाली. तो पुन्हा चवड्यावर उभा राहिला. त्याच्या मानेवरून घामाचे काही थेंब मणक्यांवर ओघळले. हा मात्र भास नव्हता. खडखड स्पष्ट होती, वाढत चालली होती. सुमती एवढ्या लवकर परतली की पुन्हा ती लंगडी? पण चेंडूची टपटप कुठे गेली? का चाळीतलं एखादं कार्टं? पुन्हा एकदा जोराची खडखड झाली. त्याने आपला हात कपाळावरून नेला आणि अर्धवट झोपेत असल्यासारखे डोळे आकुंचित करून दाराची अर्धी झाप किलकिली केली. बाहेर एक गृहस्थ उभे होते. ते हात जोडून म्हणाले, म्हणजे माफ करा, माफ करा, पण इथं म्हणजे आमचे जोशी. त्याने आपली मुंडी जोरात हलवली आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. दारावर डोकं टेकून त्याने धापा टाकल्या आणि किंचित हसून नंदूच्या तोंडापाशी जमलेल्या फेसाकडे पाहून तो पुटपुटू लागला. छे छे छे, घाबरायचं कारण नाही आहे. ते रक्त नाही आहे. असलंच तर ते पांढरं आहे. रक्त लाल लाल असलं तरच भीती वाटते. त्या लाल रंगामुळे खुनी, मारेकरी पांढरे फटक पडतात. हा लाल खून नव्हेच, हा पांढरा खून आहे. हा पांढरा खून आहे. तरी पण काहीतरी कमी आहे. काय कमी आहे? काय कमी आहे? पहिली फीट आता येऊन गेली होती. नंदू थकला होता. एव्हाना तो संपूर्णपणे गोलाकार फिरला होता. त्यामुळे त्याचे हातपाय त्या फरशीवरच्या फेसाने धुळकट आणि ओले झाले होते. त्याचे डोळे आता पूर्ण उघडे होते. हाताच्या मुठी सैल झाल्या होत्या आणि पायाची बोटं हळूहळू वळवळत होती. ती वळवळती बोटं पाहून त्याला मगाशी कुत्र्याची आठवण झाली होती. पण आता मात्र ती आठवण डोळ्यांच्या पुढे सरकेना. नॉनसेन्स, तो पुटपुटला. आधी नंदूची गादी आणली पाहिजे. गादी तोच आपल्या या बेताचा दुसरा नंबर आहे. गुडघ्यांवर खुरडत तो स्वयंपाकघरात गेला आणि मोरीजवळच्या घडबंचीवरच्या वळकट्यांवर त्याने आपलं डोकं टेकलं. आता तो गुलाबी तळपाय आणि ती बोटं दिसत नव्हती. त्याचं थकलेलं मन पुन्हा एकदा सरळ रेषेवर जाण्याचा प्रयत्न करू लागलं. सुईचं एक तळपतं टोक पुन्हा मागे पुढे होऊ लागलं. कुठून तरी असा आवाज आला. त्या आवाजात नंदूच्या कण्ह्याचा गुदमरलेला आवाज मिसळला होता आणि तो पुन्हा दचकला. त्याच्या मनातली ती सरळ रेषा पुन्हा तुटली. सुईने आडवे तिडवे हेलकावे खाल्ले. चहूकडे पाहूनही इतका खोल आवाज कुठून येत आहे हेच त्याला कळेना. असे काही क्षण गेले आणि मग त्याच्या ध्यानात आलं. पाणी यायची वेळ झाली होती आणि नळाच्या पोकळ तोटीतून तो विचित्र शिट्टीसारखा खोल सुस्कारा बाहेर पडतोय.
त्या आवाजाची एक सुरी लय हळूहळू कोंदट अंधाऱ्या वातावरणात घुमू लागली. संथ, खोल आणि एक सुरी. आता त्याच्या डोक्यामध्ये भक्कन लकलकलं. जी जाणीव त्याच्या चिंतनात सदैव होती, पण या क्षणी जी हजर नव्हती ती. जेव्हा जेव्हा आपण हे कृत्य करायचं ठरवलं होतं तेव्हा तेव्हा आपल्या मनात पार्श्वभूमी म्हणून पावसाची एक अखंड धार होती. खरंच घोंगावणारा मुसळधार पाऊस. बाकीचे आवाज नाहीत, गोंगाट नाही, हालचाल नाही. सुमती नाही, लंगडी नाही, नंदूचं कण्ण नाही. फक्त पावसाच्या धारांची एक अखंड घोंगावती लय. त्या गंभीर घोंगावत्या लयीत शांतपणे, अगदी शांतपणे नंदूच्या खुनाची लय आपल्याला सापडली असते. पाऊस, पाऊस. तो मनातल्या मनात गुदमरला. नळाचा तो आवाज बंद झाला. पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. आणि त्याच वेळेला ते झालं. पलीकडच्या खोलीतून 2 शब्द आले. ताता, ताता. तो भास नव्हता, एक एक शब्द नव्हता. ती 2 शब्दांची त्याला मारलेली हाक होती. हाक, हाक. त्याने आपलं डोकं वळकटीवर गच्च दाबून धरलं. त्या वळकटीला घट्ट विळखा घातला आणि तो पुटपुटला, नाही नाही, मी त्याच्याजवळ जाणार नाही. फक्त त्याला दुरून पाहिजे. तो खुरडत खुरडत आत आला. त्याने नंदूकडे पाहिलं. खरोखरच त्याचे ओठ त्याच्याकडे पाहून हळूहळू हलत होते आणि मिटत होते. आता त्याचे आणि नंदूचे डोळे एकमेकांना भिडले. ते डोळे यावेळेला पाहताना त्याचं मन व्याकुळलं नाही, शहारलं नाही. नेहमीप्रमाणे मनातून संतापाची एक कळही वर आली नाही. त्याचेच डोळे एकाएकी वारंवार मिटू लागले. एका काळ्या सावलीची भिंत सारखी डोळ्यांपुढे येऊ लागली. त्यातून पांढऱ्या फेसाची काही वर्तुळं वर आली, पुन्हा पुन्हा वर येऊ लागली. त्याला एक खिन्न जड जाणीव झाली की मृत्यूची सावली ती हीच. तो भ्याला नाही, ओरडला नाही. फक्त त्याला एवढीच जाणीव झाली की आपले डोळे आता पुरे ओसाड झाले आहेत. आता तिथे फक्त पापण्या उरल्या आहेत. आपल्या डोळ्यातून काहीतरी बाहेर पडलं असं त्याला वाटलं. त्याने आपले डोळे टकटक उघडले आणि त्याच क्षणी त्याच्या मनात उत्कटपणे आलं की आपल्या सुमतीचंच बरोबर आहे. पोटात असताना आपण याला मारणार होतो. जन्माला यायच्या आधीच नंदूला मृत्यूचं दर्शन झालं होतं आणि त्यामुळेच त्याचे हे डोळे असे ओसाड झाले होते. एखाद्या चापकासारखी ती भेसूर कल्पना त्याच्या अंगावर कडाडली आणि तो नंदूकडे फरफटत गेला. त्याने त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या डोळ्यात खोल बघितलं. ते डोळे मंद आणि थकलेले होते, तरी त्याच्या त्या 2 बुबुळांभोवती अद्यापही एक कोवळी आणि निळसर ओली झळाळी होती. नंदू लहान असताना त्या डोळ्यांना सुमती काजळाच्या डब्या म्हणत असे, हेही त्याला एकदम आठवलं. काजळाच्या डब्यांची ही आठवण इतकी कोवळी होती की त्याला वाटलं आत्ता आपल्या छातीत माणसांचे कितीही मोठं दुःख राहील. तक्षणी त्याच्या छातीत एक असह्य कळ आली. त्या कळेमुळे तर तो आणखीनच हळुवार झाला. त्याने नंदूचा फेस टिपला, घाम पुसून काढला आणि जवळच्या तांब्यातले 1-2 थेंब त्याच्या तोंडात सोडले. रणांगणात धुळीने माखलेल्या एका जखमी शिपायाने दुसऱ्या शिपायाला पाजावं असं काहीसं त्याला झालं आणि त्याच्या मनात आलं, दुखऱ्या डोळ्यावर जशी फुंकर मारतात ना, तशी नंदूच्या ह्या ओसाड डोळ्यावर आपण एक फुंकर मारावी. त्याच्या डोळ्यातून करुणेचं पाणी ओघळलं आणि तो पुटपुटला, देवा
देवा क्षमा कर. पुढे जे काही होणार आहे ते पुढचं सारं भोगायला मी तयार आहे. त्याने नंदूचं डोकं अलगद मांडीवरून काढलं. घड्याळात पाहिलं. फार वेळ गेला नव्हता. कपाटातली बाटली काढून त्याने त्याला गोळ्या दिल्या आणि त्याला गादीवर निजवलं. आपले डोळे पुसून तो घराबाहेर पडला. शेजारच्या घरून त्याने सुमतीला निरोप पाठवला आणि तो डॉक्टरांच्या घराच्या दिशेने झपाझप चालू लागला. डॉक्टरांच्या घराजवळ येता येता तो मध्येच थांबला. त्याला एक विचित्र भास झाला की आपला कोणीतरी सावकाश पाठलाग करत आहे. त्याने मागे वळून पाहिलं. कुणी नव्हतं. फक्त रस्त्यातलं एक कुत्रं त्याच्याकडे पाहून जागच्या जागी गुरगुरत होतं. तो पुढे चालू लागला तरी त्याची ती गुरगुर थांबेना. त्याने रागाने निर्वाणीचं म्हणून मागे वळून बघितलं. तो क्षणभर गोंधळला आणि एकदम दचकला, कारण त्याला जाणवलं की आपलं कानशील गरम होत आहे. कपाळातील आग फुलत चालली आहे आणि वेदनेचा एक लंबक हळूहळू तिथे ठकठकू लागला आहे. त्याने आपले ओठ चावले आणि डोळ्याजवळच्या आखात दाबून तो पुन्हा डॉक्टरांच्या घराच्या दिशेने झपाझप चालू लागला. फक्त चालत राहिला.